कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपतीराव, आज संक्रांत आहे, सगळं गोड होऊन जाऊ दे, समजलं ना? हा, आज संक्रांतीच्या दिवशी मास्तरीन बाईसनी घरला घेऊन या. बरोबर. अक्षरा, हे बघ गजरे मा. अगं आई, गजरा वगैरे कशाला नको. कशाला काय, सणावारी छान दिसतो ग. नाही नाही नाही, नको आई, नको गजरा नको. अक्षरा, अगं ऐक माझा, मी हे मागवलाय ना, बघ कसं छान दिसतं बघ. सुंदर. रेडी? रेडी. सुंदर. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. धनी. मंडळी, तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मास्तरीन बाई, काय सुंदर दिसत आज. एक मिनिट थांबा, तुमची नजर काढली पाहिजे. थांबा. हो, काय काय नवीन. जरा थांबा. तुम्ही कसं का मला का हो, ठीक आहे, आधी लाडू तरी खाऊन घ्या. मी इथेच आहे, मी काही कुठे पळून नाही चालले. ओ, चेष्टेत पण तुम्ही पळून जायची भाषा करत जाऊ नका, मला भीती वाटते. कसली? तुम्ही नसल्यावर माझ्या काय वेळेची भीती वाटते. मास्तरीन बाई, सवय झाली तुमची. सकाळी सकाळी पहिला चेहरा आम्ही तुमचा बघतोय. कामावर गेल्यावर मी किमान 2-4 वेळा तुमच्या संग फोनवर बोलल्याशिवाय काही दिवस जायत नाही आमचा. परत कामावरून घरला आल्यावर परत तुमचा चेहरा बघितल्याशिवाय ते तुम्ही कोण आहे माहिती आहे आमच्यासाठी? ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन नसल्यावर माणूस कसा तडपडून मरू शकतोय, तसं आमचं बी आहे. तुम्ही नसला तर आम्ही तडपडून. हो अधिपती, असं असं सणावाराचं काहीतरी अभद्र बोलू नका. मग आधी वचन द्या आम्हाला. कसलं? आम्हाला सोडून तुम्ही कुठं केव्हा जाणार नाही. वचन तर लग्नातच दिलंय ना तुम्हाला. आता 7 जन्म सुटका नाही. सुटका नकोच आहे आम्हाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला मास्तरीन बाई. काय अधिपती, काय आधी कधी बघितलं नव्हतं का मला? तुम्ही खरंच हे घर आहे माझं. ते आहेच हो. मग आले मी. चिमटा काढा बरं. काय? चिमटा काढा. नाही हो, मी नाही काढणार चिमटा. काढा तर. अहो, काढा तर. चिमटा जाऊ दे. तुम्ही हा लाडू खा. तुम्हाला आवडतो ना लाडू? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि आता गोड गोडच बोलायचं हं? आता भांडायचं नाही. तुम्ही माझ्याशी नाही आणि मी तुमच्याशी नाही. आनंदाने राहायचं, प्रेमाने राहायचं. समजलं ना? समजलं. ते लाडू बिडू खातो नंतर. तुम्ही आधी चिमटा काढा, समजलं ना? हो, काय तुमचं चिमटा चिमटा चाललंय? काढा की. नाही हो, एकदा काढावं. नाही हो, मी काही चिमटा वगैरे काढणार नाही. मास्तरीन बाई, आम्हाला हल्ली तुमचे भास होतात खरंच. मला खरंच खरं वाटत नाही तुम्ही खऱ्या खोऱ्या आलायसा. एक चिमटा तर काढा खरा. खरंच अधिपती, तुम्ही पण ना. नाही नाही, तुम्हाला काढायला लागतो एक चिमटा.
मी चिमटा काढत नसते. मग काय तुम्ही फक्त मनाला चिमटा काढणार? तुम्हाला काय माहिती इथं काय हालत झाली आमची तुमच्याशिवाय. काढा की एक चिमटा. नाही हो. काढा की मास्तरीनबाई एक चिमटा. हे बघा, मी काही चिमटा वगैरे काढत नसते. हो असं काय करते मास्तरीनबाई? ओ ओ थांबा तर थांबा. आजी काही याडबीड लागलाय का तुला? हा अरे एवढं बायको शिवाय करमत नाही. ते जा तिला घेऊन ये घरी परत. आजी सॉरी सॉरी. लई आठवण येते नव तिची. अरे मग जा की तिच्याकडं. आणि आता जे काय काय बडबडलंस नव ते समजा तिला सांग आणि तिला घरी परत घेऊन ये. तुझं माझं पट्ट ना आणि तुझ्याशिवाय करमना. तिला घरी घेऊन ये परत. अरे देवा, ज्याच्यासाठी आले होते तुझ्या नादात विसरले बघ. काय आता? भुवीनं बोलवले तुला तिळगुळ घ्या. ये पटशिरी. जा येतो. हा वहिनी बोला. वहिनी जाताय ना तुम्ही? हो हो जाते ना, निघालेच आहे. अहो वहिनी लवकर निघा बरं. का हो, काय झालं? एवढी घाई का करताय? काय झालंय का? नाही काही झालं नाहीये. तुम्ही भाऊजींना भेटायला जाताय हे मी ओमकारला सांगितलं नाहीये. ओमकार भाऊजींना सगळं सांगतो ना, आणि त्यांनीही तुम्हाला भेटायचा प्लॅन केलाय. तर तुमची चुकामुक व्हायला नको म्हणून म्हणतीये लवकर जा वहिनी. हो 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 ठीक आहे, मी निघालेच आहे. आता तुम्ही एकत्र या लवकर. आणि हो वहिनी ऐका, बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हो वहिनी, माझी चूक कळली आहे मला. खरं तर घरच सोडायला नको होतं, पण आता मला चूक सुधारायची आणि आज ती सुधारणार आहे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तसा भाऊजींचा आणि माझा फोन झाला, पण मी काही त्यांना सांगितलं नाही. जा छान सरप्राईज द्या भाऊजींना. आणि हे सरप्राईज जास्त ताणू नका वहिनी. लवकर जा. हो हो मी निघतेच आहे. संध्याकाळी भेटू एकत्र. हो चालेल, भेटूया. वहिनी हॅपी संक्रांत. संक्रांतीच्या शुभेच्छा वहिनी. बाय. अधिपती, आई सर. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा तुम्हाला बी शुभेच्छा. काय अधिपती, तुम्ही घराण्याची रीत विसरला काय? काय म्हणजे आम्ही तुम्हाला बोलावून पाठवलं तर तुम्ही आला नाही. हा नाही अहो नाही विसरलो नाही. मग काय? मी आता जाता आता आधी तुमच्याचकडे येणार होतो. तुम्हाला तिळगुळ देऊन मग पुढे चाललो तुम्ही. आपण काय एवढं कुठं गडबडीत? हा मी आधी आशीर्वाद द्या. अहो पण दौरा कुठं ते तरी सांगा. आधी आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद असेल तरच काम होईल. तुम्ही आशीर्वाद द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.